रोज आहे ना अद्वैत दरवाजा वाजवायला जातो. म्हणजे मी सोसायटीमध्ये ना गेले ना की तो ह्या काकूंच्या घरी जाऊन आहे ना दरवाजा बंद असला तरी वाजवून वाजवून आहे ना उघडतो आणि ते खाऊचं ड्रॉवर आहे तिथं जाऊन आहे ना खाऊ घेतो. आणि त्याला सवयच लागली आणि बंद असलं तरी वाजून वाजून उघडून जातोच तो. आणि मी आले होते केक घ्यायला, तर तन्मयसाठीच केक घेतला होता कारण की त्याचा अभ्यास चालू होता आणि त्याला माहिती नव्हतं मी केक आणून ठेवला होता. मग पप्पा त्याला विचारत होते आज काय आहे काय आहे. मग नंतर नाही त्याच्या डोक्यात लगेच क्लिक झालं की हां आज सायकलचा बड्डे आहे त्याच्या, कारण की आज सायकल घेतली होती त्याची आम्ही. म्हणलं छोटासा केक आणा आणि त्याची इच्छा होती की सायकलचा बड्डे करायचा. बाकीच्या म्हणते हे काय काय पण करतात, पण त्याला वाटत होतं की माझ्या सायकलचा बड्डे करावा म्हणून म्हणलं जाऊ दे, त्याला आवडतं आहे ना, त्याची इच्छा आहे म्हणून मी एक छोटासा केक घेऊन आले होते. घरातले म्हणले होते नको आणू, तरी पण मी घेऊन आले होते त्याच्यासाठी. त्याला जे आवडतं ते करावं माझी अशी इच्छा होती. मग त्याने सायकलवरच ठेवून केक कट केला. अंधार होता अंगणामध्ये, काय एवढं दिसत नव्हतं म्हणून मोबाईलचा टॉर्च दाखवला होता आणि मग त्याने केक कटिंग केला आणि खाल्ला. म्हणजे तो खुश झाला. म्हणलं चल आपण मग ना पार्टी करूया आज सायकलची. तो म्हणलं ठीक आहे, पण त्याच्या आवडीचं आता काय खायला जायचं हा आम्ही विचार करत होतो. तर माझी मैत्रीण आणि आम्ही गेलो होतो मोमोज खायला. त्याला आणि मला पण खूप आवडतात, त्यामुळे आम्ही मोमोज खायला घेतले होते. व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे मोमोज घेतले होते. आणि माझी मैत्रीण आहे ना म्हणजे आली होती तिच्या घरी म्हणून तिला पण आम्ही घेऊन गेलो होतो. नंतर येताना इथे बलून दिसला तर ती घेत होती अद्वैतसाठी, कारण की अद्वैतला सोबत नव्हतं आणलं. तिला म्हणलं नको घेऊ, तरी तिने बळबळ फुगा घेतला आणि त्या बलूनमध्ये ना एक फुगा असतो तर आम्ही त्यात 2 घालून घेतले. आणि गंमत काय झाली तुम्हाला नंतर कळेलच काय झालं त्या बलूनचं. तर मग लायटिंग ते लावून घेतलं. तर नको म्हणताना पण तिने बलून घेतला अद्वैतसाठी. आणि त्या दादाने खूप असं छान असं बलून आहे ना लाईट बीट लावून आहे ना बनवून दिला होता. खूप मस्त वाटत होतं लाईट लावल्यावर. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि घरी नेल्यावर अद्वैतने काय केलं बलूनचं ते तुम्हाला कळेलच, कारण की ना त्याने एका मिनटात आहे ना बलून आहे ना फोडून टाकला होता.